नमस्कार। सध्या आपण सांगली विधानसभा मतदारसंघातील पुष्पराज चौकामध्ये आहोत आणि पाठीमागे बघू शकतायत या सांगली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ हे प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत आणि या निमित्तानं या निवडीचा आनंद व्यक्त करत आहेत समस्त सांगलीकर जनता, त्यांचे कार्यकर्ते, महायुतीचे सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी हे आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करतायत। आणि या ठिकाणी आपण पाठीमागे पाहू शकताय सुधीर गाडगीळ यांची या ठिकाणी मिरवणूक, भव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि अनेक मोटरसायकली, फोर व्हीलर गाड्या यांच्या जल्लोषात ही मिरवणूक सध्या या ठिकाणाहून निघत आहे। आता या ठिकाणाहून सुधीर गाडगीळ हे मतदान मोजणी केंद्रावर जाणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना आमदार झाल्याचं पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे। ते स्वीकारण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ हे या ठिकाणाहून रवाना होत आहेत। प्रचंड उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे। प्रचंड गुलालांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि मोटारसायकलीचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताफा घेऊन सुधीर गाडगीळ हे निवडणूक मोजणी केंद्राकडे सध्या रवाना होताना आपल्याला दिसत आहेत। हा विजय हा सांगलीतील समस्त जनतेचा विजय आहे। आजपर्यंत केलेल्या कामाचा, विकास कामांचा ही पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया नुकतीच सुधीर गाडगीळ यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ गाडगीळ यांनी व्यक्त केलेले आहे। त्याचबरोबर भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार यांनी हा विजय साजरा केलेला आहे आणि त्यांनी हा विजय हा समस्त सांगलीकरांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूजसाठी सांगली।